पब्लिक आता मस्त आपलं केक आलाय, तर चला आता रूमवर जाऊन त्याला सब केक मस्त आता कटिंग करून घेऊ. चला. हॅपी बर्थडे टू यू नागेश. तर पब्लिक तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे 9:30 वाजलेत. आता मस्त उठून रेडी वगैरे झाले, लेट झाले. 10ला प्रॅक्टिकल आहे. आता सुटलो होतो. आता 9:40 होत आले. तर चला आता जाऊ पटकन. थोडं हे खाऊन जाऊ. नाश्ता वगैरे केलं नाही काहीच. आता केळ वगैरे खाऊन चला. आज रूम लॉक करायचं कारण का मित्र आहे रूमवर. 1 वाजता चला आपण बाहेरचं होता मग मस्त एकदम मस्त ऊन आले जरा तर आता जाऊ लेक्चरला. 5 मिनिटं आहेत बाई प्रॅक्टिकल आहे. पब्लिक आता मस्त प्रॅक्टिकल करून आले. तर आता जाऊ जेवायला, जाऊन जेवण वगैरे करून असले. भूक लागले तर चला बघूतच काय जेवायला. पब्लिक आता म्हणजे आज मस्त छोले खाऊन जाऊ. मस्त जेवण ते करून येऊन फ्रेश वगैरे झालो आहे. तर आता जाऊ तर कॉलेजला. आज आपलं 5:30 पण लेक्चर आहे आज पण. नंतर मग आपल्याला जावं लागते जिमला. तर आज पण लई धावपळ होणार आहे. तर चला आता पहिले जाऊ कॉलेजला. मस्त जाऊन राहिलेलं आता 4 लेक्चर करून या. आज 4 पण लेक्चरच आहेत 4ही. काल कसं प्रॅक्टिकल होतं, आज सकाळीच झालं प्रॅक्टिकल. तर पहिले पाणी पिऊन जाऊच. तर पब्लिक आता MDMचं लेक्चर करून चालू. आता दुसरं लेक्चर लई दिवसानंतर आपला जगन्नाथ भाऊ भेटलाय, आपल्या ब्लॉगमध्ये आलाय. काय म्हणता जगन्नाथ पाटील? काय नाही, बरे विधायक साहेब. विधायक नाही गरज माणूस आहे सध्या. कशाचा विधायक? चांगलं जिंकले विधायक नाही. आणि 5:30 वाजत आले. आता कॉलेज सुटले तर चला आता जाऊ रूमवर. कॉलेजून येऊन फ्रेश होऊन रेडी झालो. पण आता आज जिमला जाणार नाही कारण का आज मित्रांचं आहे कॉलेज लेटपर्यंत आहे. मला त्याला काम आले आणि सोबत कोणीच नाही. एकल्या जायला खूप दूर आहे ते, तर जाणार नाही आज. तर आता रूमवरच थोडं बहुत पुशअप वगैरे मारत काहीतरी करून थोडं बहुत वर्कआउट. चला. पब्लिक आता मस्त जेवायला जाऊ. 7:30 वाजत आले. तर चला जाऊन जेवण वगैरे बनवतले. भूक लागली. आता म्हणजे आज आहे मस्त मटकीची भाजी, वरण, चपाती. मस्त जेवण तिथं करून आलं. तर आता आमचा प्लॅन चालू आहे. आमच्यामधला एका मित्राचा उद्या वाढदिवस आहे. तर आताच रात्री 12 वाजता त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. तर त्याला कळू द्यायचं नाही, सरप्राईज द्यायचं आहे. तेच प्लॅनिंग चाललं. मस्त केक ऑर्डर करायचं आहे. मस्त केक वगैरे मागून बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. तर चला करू मग आता थोड्याच वेळामध्ये. आता 9, 9:30 वाजत आले. चालू आहे 11:30 वाजत आले. तर आता केक ऑर्डर केलं आहे तर तेच आणायचं चालू आहे. आले पार्सल तर चला घेऊन येऊ. मस्त आता बड्डे सेलिब्रेशन करूच. त्याला माहीत बी नाही, ते झोपलं आहे. त्याला डायरेक्ट सरप्राईज देणार आहोत. त्याला मस्त झोपी गेले तर त्याला डायरेक्ट आपण सरप्राईज करू. चला पहिले जाऊन घेऊन पब्लिक आता मस्त आपलं केक आलाय. तर चला आता रूमवर जाऊन त्याला सरप्राईज करूत. मी आणि श्रीनिवास आहो दोघंजण. आपली रात्रीचे 11:47 झाले. तर आम्ही केक घेऊन इथं बसला. आता आपल्याला टाईम आहे अजून 10-15 मिनटं, त्याच्यामुळे थांबलो. तर आता टाईम झाल्यास मग जाऊ वर. आता संध्याकाळचे झालं आता 2-3 मिनटं आहेत. तर चला आता जाऊ वर. 3 मिनटंच बाकी आहेत. 12 वाज आहे. चला केक घेऊन जाऊ वर. रूममध्ये त्याला सरप्राईज बघितलं त्याचं रिॲक्शन काय राहते, कसं वाटतं.
चला बघू काय सीन आहे की कुठं आमचाच पोपट होते की एक एक कर वाटलं होतं आम्ही बाहेर कसं वाटलं की नाही मला वाटलं इथं बाहेरच हवं कुठे तिकट केक मस्त आता कटिंग करून घेऊ चला हॅपी बर्थडे टू यू नागेश हॅपी बर्थडे टू यू नागेश फायनली आता केक कटिंग झालाय तर आता हे खाऊन घेऊ केक हाय हाय बर्थडे बॉयला लावायचं लागेल थोडं होत आता मस्त केक खाऊन घेऊ का मस्त कसं वाटलं ना गे शिफ्ट नव्हता कडसाला झोपी होता भाऊ झोप बोलली थोडक्यात अचानक येऊन सरप्राईज दिला आम्ही तर बोलले मस्त बर्थडे सेलिब्रेशन झाले तर चला हे ब्लॉग इथे एंड करू तर भेटू तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल लाईक करा चॅनल असेल सबस्क्राईब करा धन्यवाद